नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण आलो आहोत पंढरपूर तालुक्यातील चिंचणी येथे। या ठिकाणी चिंचणी हे गाव कृषी पर्यटन केंद्र म्हणून गेल्या 3 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात विकसित झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त लोकांना पुनर्वसन म्हणून या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। चिंचणी हे ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र म्हणून सध्या विकसित होतंय। हजारोच्या संख्येने दर दिवशी या गावाला लोक जे आहेत ते पर्यटक म्हणून भेट देताना आपल्याला दिसून येत आहेत। या ठिकाणी स्वच्छ असं शाळा आणि विविध प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या पर्यटक पाहण्यासाठी आतुरतेने या ठिकाणी येताना दिसून येतात। मोठ्या प्रमाणात झाडांची संख्या असलेलं हे गाव भरगच्च असं आपल्याला दिसून येतं। चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र हे गेल्या 3 वर्षापासून सुरू आहे। खरं या पर्यटन केंद्रामध्ये आंबारस पोळी, हुरडा पार्टी आणि एकूणच गावरान जेवण असं असल्यामुळं या भागातल्या लोकांचा याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय। आणि यामुळं गावातल्या लोकांना रोजगारासाठी बाहेर जे जावं लागत होतं ते बाहेर न जाता आता गावातच रोजगार उपलब्ध झाला आहे। या पर्यटन केंद्रामध्ये काम करणारी मंडळी ही सगळी गावातली आहेत, खास करून स्त्रिया आहेत, तरुण मुलं आहेत। आणि ह्या स्त्रिया यांचीच एक सहकारी संस्था स्थापन करून ती MTDCकडे DOTकडे पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करून त्या विभागामार्फत त्याचं प्रसिद्धीकरण करून हे पर्यटन केंद्र चालू आहे। आणि खरं तर या पर्यटन केंद्रामध्ये शाळेच्या सहली असतील, गेट टुगेदर असेल आणि एकूणच पर्यटक सातत्याने या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या भागातून येतात आणि यातून चांगलं उत्पन्न या गावाला आणि इथल्या तरुण मुलांना मिळताना दिसतंय। एकेकाळी या ठिकाणी सर्व परिसर जो आहे तो खडकाळ असा होता, परंतु लोकांचं पुनर्वसन झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत। या ठिकाणी दरवर्षी हजारोंच्या संख्येनं पर्यटक जे आहेत ते येताना दिसून येत आहेत। मोठमोठ्या पार्टीसाठी या ठिकाणी लोक जे आहेत ते प्रामुख्याने येताना दिसतात। त्याचबरोबर हुरडा पार्टी, वाढदिवसाच्या विशेष नियोजनासाठी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात। महिलांना रोजगार निर्मिती व्हावी यासाठी गावाने शासनाच्या मदतीने विविध प्रकल्प राबवलेले आपल्याला इथे पाहायला मिळतात। तर आज आपण या ठिकाणी असलेल्या गावाबद्दल जे आहे ते मोहन अनपट यांच्याकडून जाणून घेतलंय।